देशामध्ये कर्जमाफी या प्रश्नाची चर्चा आहे. मध्यंतरी बच्चू कडू यांनी एक कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि त्या कार्यक्रमाच्या संबंधी उलट चर्चा होती आणि विशेषतः मुंबई आणि त्या परिसरामध्ये त्याबद्दलची एक वेगळी चर्चा होती. पण तो जो विषय असा होता त्या विषयाची नोंद ही अन्य घटकांना घ्यावीच लागेल असं चित्र नागपूरला तयार झालं हे आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्या प्रश्नाचं सूत्र कर्जमाफी होतं. आता याची अनेक मतं आहेत. मी 2004 साली देशाच्या शेती खात्याची जबाबदारी घेतली, शपथ घेतली राष्ट्रपती भवनमध्ये. आणि 3-4 दिवसांनी बातमी कळली यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका गावाचं नाव मला आठवत, पण तिथल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मी अतिशय अस्वस्थ झालो. हा देशाचा जो कणा आहे, आधार आहे, तो आत्महत्याच्या पर्यंत का जातो याच्या खोऱ्यात जायची आवश्यकता मला वाटते. मी अधिकाऱ्यांना विचारलं, यवतमाळचे जिल्हाधिकारी आणि काही प्रमुख लोकांना विचारलं आणि त्याच्या पाठीमागं कर्जबाजारीपणा हा निष्कर्ष त्या अधिकाऱ्यांनी मला कळवला. त्यामुळे माझी अस्वस्थता आणखीन वाढली. मी सरळ गेलो प्रधानमंत्र्यांच्याकडं. मनमोहन सिंग हे प्रधानमंत्री होते. मनमोहन सिंगांना मी सांगितलं की यवतमाळ जिल्ह्यामध्ये अशी आत्महत्या झालेली आहे, त्याच्या पाठीमागची कारण विरोधाचा अधिकाऱ्यांच्याकडून ही ऐकायला मिळते. हे अतिशय गंभीर स्थिती. यवतमाळ जिल्हा हा कष्टकरी शेतकऱ्यांचा कापूस उत्तम प्रकारच्या पिकवणाऱ्यांचा हा जिल्हा आहे. एकेकाळी महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं राज्य पातळीवर ज्यांनी नेतृत्व केलं त्या वसंतराव नाईकांचा हा जिल्हा आहे. आणि तिथला शेतकरी आत्महत्या करतो याचा अर्थ कुठे ना कुठेतरी काहीतरी कमतरता, धोरणात्मक कमतरता आपल्याकडून हसावी आणि त्यामुळेच हे घडलेलं आहे. आणि याची नोंद गांधी आणि तुम्ही आणि मी घेण्याची गरज आहे. आणि त्यासाठी बाकीचे कार्यक्रम रद्द करू आणि आपण यवतमाळला जाऊया. दुसऱ्या दिवशी आमचा कार्यक्रम ठरला. दिल्लीवरून आम्ही नागपूरला दोघे आलो. तिथून वर्ध्याला गेलो आणि वर्ध्यावरून त्या गावात गेलो जिथं आत्महत्या झाली. दावली. तर त्या गावामध्ये गेल्यानंतर आम्ही दोन्ही त्या गृहस्थांच्या घरी गेलो ज्यांनी आत्महत्या केली होती. ती भगिनी, तिची 2 मुलं, यांची स्थिती अतिशय चिंताजनक दिसली. माऊलीला विचारलं मी की तू का आत्महत्यापर्यंत करायला? तिने सांगितलं माझ्या मुलीचं लग्न ठरलं होतं. मुलीचं लग्न ठरले आणि खाजगी सावकाराचे देता आले नाही. त्यांनी जप्ती आणली. जप्ती आणल्याच्या नंतर
घराची भांडी आणि अन्य सामान हे बाहेर काढलं आणि माझा नवरा अस्वस्थ झाला. मुलीचं लग्न आले थोड्या दिवसावर आणि त्याच्यासमोर घराची भांडी बाहेर काढली जातात. कुटुंबाची अवस्था काय हे ते उघडं लागलं प्रदर्शन सगळ्यांच्या समोर होणार हे माझ्या माणसाला सहन झालं नाही. तो गेला आणि इंजिनची वाटी आणली, कसा कसा खायला आणि जीव देऊन टाकला. हे घडलं कशामुळे? कष्ट केले, कर्ज काढलं, येण्याचं कर्ज काढलं, खत औषधी कर्जाने शेतीत उत्पादन केलं आणि जास्त किंमत नाही मिळाली आणि जास्त किंमत न मिळाल्यानंतर डोक्यात असलेलं कर्ज वसूल करण्याच्यासाठी जबरदस्त यंत्रणा कामाला लागली आणि त्यामुळे समाजामध्ये माझ्या नवऱ्याची किंमत राहिली नाही आणि त्यामुळे त्यांनी हे चौकाचं पाऊल टाकलं. आम्ही दोघांनी पाहिलं, परत दिल्लीला गेलो, चर्चा केली. मंत्रिमंडळाची अशा प्रकारच्यासाठी एक लहानशी कमिटी असते, त्या कमिटीवर चर्चा केली आणि आम्ही हा निष्कर्ष काढला की शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं हे कमी करण्याच्यासाठी काही ठोस पावलं टाकली नाहीत तर हे चित्र बदलू शकत नाही. त्याच वेळेला आम्ही अर्थ खात्याला आणि देशाच्या डिपार्टमेंट ऑफ बँकिंगला विचारणा केली की आज या देशामध्ये ज्यांच्याकडे रकमा थकीत आहेत असे कृषी क्षेत्राच्या बाहेरचे घटक किती आहेत आणि कोणत्या वर्गाचे आहेत. माहिती ही मिळाली की देशाच्या उद्योग क्षेत्रात मोठ्या लोकांच्याकडून एकंदर शेतकऱ्यांच्याकडे जी थकीत रक्कम आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक रक्कम आज या मोठ्या कारखानदार आणि उद्योजकांच्याकडे आहे आणि बँक आपलं बॅलन्स शीट हे नीट दिसावं यासाठी या वेगळ्या भांडवलदारांना अनेक वेळेला कर्जमाफी देते आणि आपलं बॅलन्स शीट हे स्वच्छ दाखवतं. ज्याच्याकडे ताकद आहे, ज्यांनी मोठी रक्कम घेतली, त्याचं अर्थकारण आधी मजबूत आहे, त्याचं कर्ज माफ होतं आणि 4 एकर 5 एकर जमीन असलेल्या निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेला आणि किमतीच्या संबंधी खात्री नसलेला हा जो कास्तकार आहे त्याला मात्र आत्महत्या करावी लागते. याचा अर्थ धोरणात्मक बदल हा कुठे केला पाहिजे आणि तो विचार मी आणि आमच्या सरकार त्या ठिकाणी मांडला आणि शेवटी आम्ही निर्णय घेतला की देशाच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं सगळंचं सगळं ओझं आपण कमी करू शकत नाही, पण 72,000 कोटी एवढी रक्कम आपण बाजूला काढूया आणि तेवढं शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करूया हा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आणि नुसता हा घेतला नाही तर याला जोडून पुन्हा पैसे लागले तर त्याचं कर्ज काय व्याजाने द्यावं, त्याची नीती काय असावी याहीबद्दल काही बदल करायचे निर्णय घेतले. आणि ते बदल म्हणजे कर्जमाफी झाली, नवीन कर्ज घेतलं, शेतीचा उद्योग सुरू केला, व्यवस्थित वेळेवर कुणी रक्कम बँकेला किंवा सोसायटीला भरली तर तो नेहमीच भरतो त्याला 0% किंवा 3% व्याज दरावर
बाकी काहीच नको. आणि म्हणून तशा प्रकारचा निर्णय घेतला आणि त्याचे परिणाम हे निश्चित त्यावेळेला चांगले झाले. पण हा प्रश्न इथंच संपला नाही. त्याला अनेक टप्पे आहेत. त्याच्या खोलात जावं लागेल, निर्णय घ्यावे लागेल. पहिल्यांदा आज शेती अर्थव्यवस्था तिची स्थिती काय आहे? शेतकरी त्याच्या डोक्याचं होतं त्याची स्थिती काय आहे? आज जी त्याची जमीन आहे त्या जमिनीवर शेती करणारा घटक यांचं ओझं किती आहे? सवन देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला 80% लोक शेती करत होते आणि आज आपण 51-52% आसपास लोक या देशात शेती करतात. याचा अर्थ आपला असा समज होईल की शेतीवरचा ओझा कमी झालेला आहे. वस्तुस्थिती तशी नाही. ओझा कमी दिसतो, पण 80% लोक स्वातंत्र्याच्या 47 साली देशात शेती करत होते. आज त्या शेतीवरचा ओझा पूर्वीपेक्षा अधिक वाढलेला आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण खातेफोड. माझ्या घरात 10 एकर शेती आहे. मी करत होतो. मुलगा मोठा झाला, त्याला एक हिस्सा द्यायचा. त्यातले 5 एकर त्याला दिले. दिवसेंदिवस शेतीचं प्रमाण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कमी व्हायला लागले. म्हणजे लोकसंख्या जादा आणि शेती कमी. शेती कमी का होते? कारण अनेकच. उदाहरणार्थ आपण विकासाची कामं घेतो, कुठं धरणं बांधतो. धरणं बांधायचं असेल शेतीची जमीन घेतो. यवतमाळला किंवा औरंगाबादला किंवा नाशिकला उद्योगधंदे वाढवायचे असतील तर MIDC काढतो. MIDC काढायची असेल तर जमीन लागते. जमीन कुठली? तर शेतीची जमीन कमी करायची. रेल्वे, महारस्ते हे ठिकाणी होतात. त्या रस्त्यांच्या दैवनाला जमीन असल्याशिवाय तो काही काळ हातात घेता येत नाही आणि त्यासाठी जमीन ॲक्वायर करायला लागते. दिवसेंदिवस जमीन कमी व्हायला लागली. मला आठवत आहे मुंबई शहर हे मुंबई पुरतं मर्यादित होतं. 1972 साली वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी एक निर्णय घेतला, नवी मुंबई काढायची. आणि आज तुम्ही त्या ठिकाणी गेलात नव्या मुंबईमध्ये हजारो एकर जमीन शेताची भारताचं पीक घेणारी त्या काळात घेतली गेली आणि आज नव्या मुंबईमध्ये 40 मजले 30 मजले अशा इमारती उभ्या आहेत. काही उद्योगी उभे झालेले आहेत. पण त्यासाठी शेवटी शेतीची जमीन ही गृहीत करायला लागली, ती काढायला लागली. म्हणजे जमीन कमी होते, लोकसंख्या वाढली. 52% जरी शेती करणारा वर्ग असेल, पण 52% कशाचा? 47 साली देशाची लोकसंख्या किती होती आणि आज देशाची लोकसंख्या किती प्रचंड वाढली, त्याच्या 52%. याचा अर्थ रोजा शेतीवरचा वाढला आणि शेतीचं क्षेत्र दुसऱ्या बाजूनं कमी होतं आणि त्यामुळं साहजिकच शेती अर्थव्यवस्था ही न परवडणारी झाली आणि त्याच्यातून कर्जबाजारीपणा किंवा अगदी दुर्दैवानं आसपासच्या इथपर्यंत सुद्धा स्थिती व्हायला लागली. आता याला पर्याय काय? पर्याय हा की आपल्याला विकास विकेंद्रित स्वरूपात
करायचा आहे तो केल्याशिवाय गत्यंतर नाही. शेतीवरचा ओझा हा कमी करायचा. आणि गेले अनेक वर्ष ठिकठिकाणी एक सांगतो की माझ्या घरात तुमच्या घरात 2 मुलं असतील तर एकाने शेती करावी, दुसऱ्याने काहीतरी कुठेही जाऊन उद्योग केला पाहिजे. आज मी पंजाबमध्ये जातो. पंजाबमध्ये प्रचंड प्रमाणात लोक शेती करतात. पंजाबमध्ये दुसऱ्या बाजूनं घरातला दुसरा मुलगा तो दिल्लीमध्ये काम करतो, तो आर्मीमध्ये जॉईन होतो, तो कलकत्त्यामध्ये काम करतो. जिथे काम करायला संधी मिळेल. 2 दिवसापूर्वी माझ्याकडं कॅनडाचे काही शेतकरी आले होते. ते शीख होते. त्याला विचारलं तुम्ही कुठे आहात, कोणत्या गावी राहता? त्यांनी सांगितलं मॉन्सियर नावाचं गाव आहे कॅनडामध्ये, तिथं आम्ही राहतो. काय करतो आम्ही? शेती करतो आम्ही. म्हणजे जमीन किती आहे? काय 1000 एकर आहे. किती लोक आहेत तिथं तुमच्यापैकी? ते सांगितलं माणसांची लोकसंख्या ही काहीतरी 2 लाख आहे आणि त्याच्यामध्ये 40,000 लोक भारतात आलेले आणि विशेषतः पंजाब आणि हरियाणा इथं आलेले आणि आम्ही सगळे शेती करतो. आज आमच्याकडं जगात कुठेही जाऊन कष्ट करायला आणि सन्मानानं जगायला संधी मिळत असेल तर त्या ठिकाणी जाणं आणि शेतीवरचा ओझा हा कमी करणं या गोष्टीकडं आपल्याला लक्षही द्यावं लागेल. असं काही ना काही गोष्टी घडतात, मी नाही असं म्हणत नाही, पण त्या घडलेल्या गोष्टी पुरेशा नाही आहेत. दुसरा प्रश्न असा आहे की जे प्रश्न या ठिकाणी विचारले त्याच्यामध्ये दर एकरी उत्पादन कसं वाढवायचं, त्याच्यामध्ये शेतीमालाची किंमत या प्रश्नाकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण MSP किंवा त्याचा विषय नेहमी मानतो. उत्पादन खर्चाचा विचार करून उत्पादकाला त्याच्या घामाची किंमत मिळाली पाहिजे हे सर्व दोषी आणि अनेक लोक आयुष्यभर सांगत होते. आणि परवा जर तुम्ही लोकांनी नागपूरला बच्चू कडू असतील, प्रकाश कोळी असतील, राजू शेट्टी असतील, अनेकांच्या उपस्थित जो काही कार्यक्रम केला त्याच्यामधून सुस्त त्याच्या मागचं उत्पादन खर्चाचा विचार करून किंमत वेळा माझं स्वच्छ होत असेल की शेतकरी कर्जमाफी हा विषय नाईलाजाने मानतो. त्याला भीक नको, त्याला त्याच्या कष्टाची किंमत आणि कष्टाचा माल त्याला मिळायची व्यवस्था झाली तर तो या गोष्टीकडे कधी जात नसतो आणि त्यामुळे त्याच्यात लक्ष देण्याची गरज आहे. याबरोबर तंत्र बदललेले. आज एक प्रश्न असा आहे की AI हा एक विषय सध्या देशात सगळीकडे आला. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. मी गेले 3 वर्ष याच्यावर काम करतोय. माझ्या स्वतःच्या शेतातही करतोय. एक शैक्षणिक शिक्षेची संशोधन करणारी संस्था एक 50 वर्षापूर्वी सुरू केली, तिथेही काम करतोय. आणि माझा अनुभव हा आहे की याच्यात चमत्कार आहे. भांडवली गुंतवणूक आहे, पैसे घालायला लागतात, पण उत्पादन प्रचंड वाढतं. उदाहरण सांगायचं झालं, एका दिवशी मी एका एकरामध्ये 8332 नावाची एक ऊसाची वरायटी आहे, ती एका एकरात लावली. आणि दुसऱ्या एकरामध्ये शेजारी AI
संस्थावर आधारित 1 एकर ऊस त्या ठिकाणी लावला. 6 महिन्यामध्ये जो नेहमीचा ऊस आहे त्याची वाढ चांगली आहे, पण त्याची कांजी वे त्या कांद्यांची संख्या 12 ते 13 आहे आणि एचा जो ऊस आहे त्याची संख्या 31 ते 32. 31 ते 32 त्याच्यामध्ये दुसरी ग्रोथ अशी आहे, पाणी 25% कमी लागतं, खत 25% कमी लागतं, पण त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. त्याला काही इक्विपमेंट आहेत. जो एआयचा फळत असतो त्या जमिनीमध्ये ते लहानसे इक्विपमेंट हे त्या ठिकाणी ठेवावं लागतं आणि ते इक्विपमेंट मोबाईलवर दररोज सकाळी शेतकऱ्याला तू पाणी दिलं ते जास्त दिलं ते इतकं देऊ नको, तू खत दिलं या कोपऱ्यात खत अधिक पडलं, हे दुसऱ्या कोपऱ्यात खत पडलं नाही, त्यामुळे त्याचा योग्य वापर होत नाही. हा सगळा सल्ला एआय या मोबाईलवर देतो. दररोज सकाळी तुम्हाला मोबाईलवर एआयच्या तंत्रज्ञानानं आपल्या या पिकात काय कमी आहे, काय जरूरत आहे या संबंधीचं मार्गदर्शन करतं आणि त्यामधून त्याची वाढ प्रचंड होते, उत्पादन खर्च कमी होतो, खतं कमी लागतात, पाणी कमी लागतं. हे नवीन तंत्रज्ञान आपल्याला स्वीकारण्याचं गत्यंतर नाही. मी प्रकाश फुलेंना विनंती करेन की पुन्हा एकदा आपण काहीतरी बोलूया आणि तुम्ही 5, 50, 100, 200 शेतकरी घेऊन या. तिथं प्रत्यक्ष पीक बघा, नेहमीचं पीक बघा, एआयचं पीक बघा. मी आत्ता तुमच्याकडं केळी पाहिली आणि तुमचं केळी उत्पादन त्यांनी चांगलं काम केलं. त्याची केळी ही चांगली होती तुमच्या कंपाऊंडमध्ये, पण एआयचा वापर केला तर ती केळी ही अफलातून पिकं घेतली, एक ऊस आणि दुसरं केळी. पण माझ्या परिसरामध्ये 10,000 शेतकरी पुन्हा आले आणि ते सगळेजण एआयचं तंत्रज्ञान वापरायला तयार झाले आणि आता आम्ही त्याला योग्य ते मार्गदर्शन आमच्या संस्थेमार्फत नियमित करतो आणि आम्हाला असं दिसतंय की त्याचं पीक हे प्रचंड प्रमाणात सुधारलं. 10,000 हा काही लहान आकडा नाही. 10,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तुम्ही ते पीक बघू शकता. उद्याच्याला माझ्या शेतात तुम्ही पीक बघेल तर कदाचित असं म्हणतील हे मंत्री होते, त्यांना काय सरकारचा पाठिंबा वगैरे वगैरे. पण 10,000 शेतकरी एका भागाचे याच्यात उतरतात आणि त्यांच्या पिकावर परिणाम झालेला आहे हे दिसतं. ही साधी गोष्ट नाही आणि म्हणून अशांची शेती ही वाढण्याच्यासाठी तुम्ही जरूर माझ्याकडे नावं द्या, यादी द्या, दिवस सर्व सगळी व्यवस्था तिथे आम्ही करतो. पण येऊन कारण आमचा हेतू आहे हे नवीन तंत्रज्ञान जर इतका बदल करत असेल तर या रस्त्याला आपल्याला जाण्याशिवाय गत्यंतर नाही. आज शेतीवरचा बोजा कमी केला पाहिजे. आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते धोरण करते, शेतीमालाच्या किमती असतात, ते शेतीच्या संबंधी धोरणं असतात, त्याच्याबद्दल कितपत तुमच्याबद्दल सहानुभूती ठेवणार आहेत याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही, कारण हे राजकीय व्यवस्था नाही. पण काही ना काहीतरी बदल आणि दुरुस्ती ही करण्याची गरज आहे, एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. महाराष्ट्रामध्ये सुदैवानं 4 विद्यापीठ आहेत आणि या 4ही विद्यापीठामध्ये याच्यात काही ना काहीतरी निकाल घेतला. महाराष्ट्र सरकारने
परवा एक निकाल घेतला आणि तो AIच्यासाठी 500 कोटी रुपयाची तरतूद महाराष्ट्र सरकारने बजेटमध्ये केली आणि जे कोणी शेतकरी करत असतील त्यांना प्रोत्साहन द्यायचा निकाल हा घेतला. हा निकाल गेल्या 15 दिवसाचा आहे. मला असं वाटतं, माझा आग्रह महाराष्ट्र सरकारकडे की ऊसाचं उत्पन्न याचा अनुभव पाहिला, पण तुम्ही कापूस, सोयाबीन या 2 पिकांची तातडीने निवड कर. या 2 पिकांना AIचं तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणारं अर्थसहाय्य कसं देता येईल याची भूमिका लवकर स्पष्ट करा आणि जिथं कापूस पिकतो, जिथं सोयाबीन पिकतं, जिथं अन्य पिकं पिकतं त्या भागामध्ये हा कार्यक्रम घेतला पाहिजे. त्याच्याबरोबर हॉर्टिकल्चर, फळबाग योजना या कामामध्ये आपण फार लक्ष घातलं होतं आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये फळबागांची संख्या ही फार वाढली. त्याही ठिकाणी हे AIचं तंत्रज्ञान हे आणण्याची गरज आहे. त्याचा उपयोग हा झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला एकदा अनुभव आल्यावर त्याला सांगावं लागत नाही. तो अनुभव आला, पीक त्यांनी पाहिलं आणि पदरात पडलं की मग तो कुणाची वाट बघत नाही. तो स्वतः कष्ट करतो आणि अशा कष्टकरी माणसाला योग्य मार्गदर्शन आणि योग्य ते अर्थसहाय्य हे करणं याची आवश्यकता आहे. आणि ते करायला आपल्याला एक सरकारला जागृत केलं पाहिजे. तुम्ही हा जो नागपूरला परवा प्रयोग केला बच्चूपर्यंत तुम्ही लोकांनी, त्याच्यामुळे एक चर्चा सुरू झाली. मुंबईमध्ये तुमचं नागपूरचं हे जे चाललं होतं आंदोलन, त्यावेळेला मुंबईमध्ये मंत्रालय असो, विधिमंडळ असो, त्याच्यात प्रचंड चर्चा होती की याच्यात वेगळीच लक्ष घातलं नाही तर आपल्या अंगलट येईल या प्रकारची एक चिंता जाणकार धोरणकर्ते यांना पडलेली. आणि म्हणून जे काही फरक झालं, मला काळजी एकच आहे, कमिटी नेमली. ती कमिटी काहीतरी ठराविक दिवसात 30 जून बघूया त्याचा निकाल. कारण मी सरकारमध्ये अनेक वर्ष काम साधारणतः कमिटी नेमली की काम जमले होतं, त्याच्यातून लवकर पदरात पडत नाही. आणि त्यामुळे निवड कमिटी नाही, कमिटी नेमली आनंद आहे, पण त्याच्यावर आपल्याला जागरूक राहावं लागेल. जर अधिकारी लोक घेतले त्याचं नाही सर, अधिकारी ठीक आहे, त्यांचं योगदान मी नसताच, पण याच्यामध्ये प्रत्यक्ष शेती करणारा अनुभव असलेल्या, शिवाराची माहिती असलेल्या निदान 50% लोक हे घेणं हे अधिक गरजेचं आहे. पण बघूया त्यातनं काय होतं आणि त्याबद्दलचा आपल्याला विचार करावा लागेल. इतर खर्चामध्ये हवामान बदलाचा प्रश्न, मी जे AIचं तंत्रज्ञान तंत्र सांगितलं त्या सगळ्याचे परिणाम बघायला हवामान काय करते याच्यातून अधिक स्पष्ट होतं. त्याच्यानंतर इथं हा जो प्रश्न एक आहे, सेंद्रिय शेती, जैविक शेती, हल्ली विशेषतः शहरांच्यामध्ये सेंद्रिय शेती, जैविक शेती याची फार चर्चा चालू आहे. चांगली गोष्ट आहे, त्याचं उत्पादन वाढेल, त्याला किंमत मिळेल, पण ही करून दुर्लक्षित करून चालणार नाही की दर एकरी उत्पादन हा विषय दुर्लक्षित करून चालणार नाही. सेंद्रिय शेती त्याला डिमांड आहे. समाजाचा एक वर्ग सेंद्रिय शेतीचा पासून तयार झालेलं पीक याच्याबद्दल
मागणी असलेला आस्था असलेला वर्ग निश्चित आहे, पण त्याचे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन उत्पादन खर्च आणि बाजारात मिळणारी किंमत या दोन गोष्टीच्या बाबतीत तारतम्य ठेवलं नाही तर कदाचित अडचणी होऊ शकतात. हे संबंध हे सूत्र फायद्याचं आहे, पण त्यावर धरून अनेक गोष्टी विशेषतः मार्केटिंगच्या संदर्भात या कराव्या लागतात आणि ते केल्यानंतर त्याचे रास्त निकाल हे आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामध्ये अशा प्रश्न भाष्य करणं योग्यतेने मला कळत नाही. जरांगे यांनी आरक्षण आंदोलन मराठा देशमुख कुंजी वगैरे वगैरे हे सगळं कसं होतं. माझं मत थोडं वेगळं आहे. मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा आदर किंवा आम्हाला सगळ्यांच्या अंतःकरणात आहे. हा राजा असा राजा होऊन गेला की त्यांनी आपलं राज्य एकेकाळी अनेक राज्य होती. नागपूरला भोसल्यांचं राज्य होतं, औरंगाबादला देवगिरीच्या यादवांचं राज्य होतं, आणखीन कुठं कुणाचं राज्य होतं. पण देवगिरींचं राज्य, भोसल्यांचं राज्य, मोगलांचं राज्य, शिवाजी महाराजांचं राज्य हे भोसल्यांचं नव्हतं. हे राज्य रयतेचं होतं. या देशाच्या सामान्य माणसाचं कष्ट करायचं आणि त्यांनी राज्य जे उभं केलं ते रयतेचं राज्य उभं केलं. रयत म्हणजे कोण? असा फरक जाती. शिवाजी महाराजांचं सैन्य दल होतं, त्या सैन्य दलामध्ये अनेक जातीचे धर्माचे लोक होते, मुस्लिम सुद्धा होते आणि या सगळ्यांच्या निष्ठा राज्यावर होता. कारण निष्ठा द्याव्यात अशा प्रकारचा नेता हा शिवछत्रपतींच्या रूपानं त्यांच्यासोबत होता. आणि असा फरक जाती जमातीचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळेला मी मराठा आहे एवढंच मी म्हणणं हे कितपत फायद्याचं आहे, योग्य याचा विचार करायला पाहिजे. कष्ट करणारा मराठा असेल, कष्ट करणारा देशमुख असेल, कष्ट करणारा कुंजी असेल, कष्ट करणारा असा जातीचा असेल, तो आपला. त्याच्यासाठी मदत, त्याचा सन्मान, त्याच्यासाठी आरक्षण या गोष्टीचा आग्रह हा आपण धरला पाहिजे. दुर्दैवानं आज विशेषतः मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण झालं. त्याच्यामध्ये भिंड जिल्हा, त्याच्यामध्ये जालना जिल्हा, त्याच्यामध्ये परभणी जिल्हा, त्याच्यामध्ये उस्मानाबाद जिल्हा. या जिल्ह्याचं गावाचं वातावरण हे बिघडलेलं आहे. कसं बिघडलं, का बिघडलं आणि त्याचं कारण एक अंतर निर्माण झालं. गावामध्ये हॉटेल असलं आणि ते हॉटेल मराठा समाजाचं माणसाचं असलं आणि एखादा ओबीसी तिथे गेला तर ओबीसी हॉटेल मराठ्याचं आहे म्हणून जात नाही. किंवा ओबीसीचं हॉटेल असेल तर मराठा तिथं जात. हे तिथं कधी महाराष्ट्र नव्हतं. ते चित्र आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात झालेलं आहे आणि त्याचं कारण समाजाची
एकतेची जी वीण आहे ती वीण उसवली. जातीनं धर्मानं आणि त्याचा परिणाम कटुता ही वाढलेली आहे. आज सकाळी शेताना मी वाचत होतो की लातूरला का कुठं डाक बंगल्यामध्ये मारामारी झाली. कशामुळे झाली? आरक्षणाचा आग्रह करणारे जरांगे यांचे काही लोक आणि ओबीसीचा प्रश्न मांडणारे दुसरे लोक यांच्यामध्ये वादावादी झाली, त्यांची मारामारी झाली. म्हणजे कटुता कुठेही गेलं त्यात व्हायला लागलेली हे चित्र चांगलं नाही. आपल्याला समाज एकत्रच ठेवावा लागेल. पंजाबराव देशमुखांनी एकेकाळी मोहीम केलेली होती. तुमचं नाव लिहिताना तुम्ही करेक्ट आहे, मला सगळ्याला देशमुख कुंजी द्या. कधी वाद नाही झाला त्याचा. सवन विदर्भामध्ये कुठे गेलो ते नातेवाईक सुद्धा या सगळ्याच आहेत. माझ्या कुटुंबामध्ये विदर्भामध्ये देशमुख म्हणून नातेवाईक आहेत आणि कुंजी असलेले नातेवाईक. काही फरक नाही त्याचा. पण आपण हा जो वाद वाजत असतो तर त्याची किंमत ही कष्टकऱ्यांना होईल. आणि तो कष्टकरी म्हणजे कास्तकार, कष्टकरी म्हणजे शेतकरी. आज त्याचं जीवन हे या कटुतेमुळे उद्ध्वस्त झालं. त्याच्यात आपलं हीच नाही. आणि म्हणून सगळ्यांचं आरक्षण जिथं आवश्यक आहे तिथं आवश्यक, त्याच्याबद्दल काही शंका नाही. आरक्षणाला विरोध नाही. पण कटुता नको, सामाजिक दुरावा नको आणि त्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत. एवढंच या ठिकाणी मला या निमित्तानं सांगायचं. आणखी बऱ्याच गोष्टी बोलता येते. मला दुसऱ्या एका कार्यक्रम जायचं आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे मला बोलायला थोडी अडचण येते, काही शिक्षण सुद्धा. आणि म्हणून मी काही अधिक बोलू शकलो नाही. मी प्रकाश होते, त्यांचे सगळे सहकारी, अन्य जिल्ह्यातून आलेले आमचे सगळे सहकारी यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. त्यांनी शेतकरी लूट वापसी हा पुस्तक ग्रंथ लिहिला. मी तो वाचतो, पण वाचले तर कळेल. पण पोहरे बनल्याच्या नंतर शेतकऱ्याची लूट कशी होते हे एक अर्धा तास ऐकावंच असतं. त्याशिवाय तो दिवस लिखित आमची होत नाही. आणि जिथं सांगायला पाहिजे तिथं सांगायला पोहऱ्यांच्याकडं शब्दाची कंजूसी कधी असते आणि ते आपल्या हिताच्यासाठी ही भूमिका घेतात.